उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमास विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण विधानसभा राष्ट्रवादीच्या काँग्रेस कार्याध्यक्षा कांचन पवार यांच्या पुढाकारातून वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले। या उपक्रमास मोठ्या प्रमाणात महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न झाले। प्रारंभी सकाळी 10 ते दुपारी 11 या वेळेत संत सेवालाल महाराज मंदिर, नेहरू नगर येथे संत सेवालाल महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आले। सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत संत सेवालाल महाराज मंदिरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यात आले। तसेच सुशीलनगर, ऋषीनगर, भीमनगर, कमलानगर, नेहरू नगर या परिसरातील असंख्य महिला उपस्थित होत्या। दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त असंख्य महिलांना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, शहराध्यक्ष संगीता जोगदंडकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, दक्षिण विधानसभेच्या अध्यक्ष कांचन पवार, तसेच शहर समन्वयक शशिकला कसपटे, सुरेखा गाडगे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्या हस्ते उपस्थित महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी सहचिटणीस श्याम गांगर्डे तसेच सोमनाथ भोसले शेरला उपस्थित होते। दुपारी 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान जिल्हा परिषद नेहरूनगर विजापूर नाका येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा घेऊन या स्पर्धेतील विजेत्यांना विशेष पारितोषिक व शालेय वस्तूंसह खाऊचे वाटप करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद शाळेमध्ये राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा संगीता जोगदंडकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, तसेच दक्षिण विधानसभेच्या अध्यक्ष प्रिया पवार, सुरेखा गाडगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती अध्यक्ष किरण माशाळकर तसेच सुरेखा गाडगे उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे संयोजक कांचन पवार तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। नमस्कार, मी कांचन पवार, विधानसभा कार्याध्यक्ष। अजितदादाच्या वाढदिवसानिमित्त मी एका साडी वाटप आणि दादाच्या नावाचा अभिषेक पण केले मी सेवालाल मंदिरमध्ये आणि खाऊ वाटपचा पण कार्यक्रम आहे आणि लाडकी लेक योजना भरायचा कार्यक्रम मी इथे केले आणि सर्व पदाधिकारी येऊन माझ्या कार्यक्रमाला त्यांनी प्रोत्साहन दिले। महिलाही मोठ्या संख्येत उपस्थित, महिला पण मोठ्या संख्येत मला साथ दिले, त्याच्याबद्दल मी आभार व्यक्त करते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।